पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अमानुषपणे केलेल्या हल्ल्यास भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ठिकाणे नेस्तनाबूत करून जोरदार प्रत्युत्तर दिले। भारतीय लष्कराच्या शौर्याच्या स्मरणार्थ वणी या ठिकाणी बुधवारी तिरंगा रॅली काढत नागरिकांनी देशभक्तीची अनोखे दर्शन घडवत रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय लष्करातील शूर जवानांच्या स्मरणार्थ वणी या ठिकाणी बुधवारी सकाळी 10 वाजता तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीत तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, विशेष समाज घटक, संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहभाग घेत देशप्रेम आणि एकतेचा संदेश दिला। रॅलीत डीजेवर देशभक्तीपर लावलेली गीते आणि भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। रॅलीत देवी मंदिर चौक, शनी मंदिर, महाराणा प्रताप चौक, शिंपी गल्ली, संताजी चौक, पोलीस स्टेशन, बसस्थानक मार्गे काढण्यात येऊन छत्रपती संभाजी महाराज चौकात सांगता झाले। त्यावेळी भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर यांची माहिती संताजी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पारख यांनी देत उपसरपंच विलासकड, प्रवीण बोरा यांनी ही माहिती देत भारतीय लष्कराचे अभिनंदन केले। रॅलीत सहभागी झालेले माजी सैनिक दिलीप चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे यांचा उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। राष्ट्रगीताने तिरंगा रॅलीची सांगता झाली। रॅलीत उपसरपंच विलासकड, वमकोचे अध्यक्ष महेंद्रपुरा, भाजपा वणी मंडल प्रमुख वसंत कावळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका प्रमुख राजेंद्र उफाडे, आदिवासी बचाव अभियानाचे प्रमुख प्राध्यापक अशोक बागुल, किरण गांगुर्डे, बाळू घडवसे, दिगंबर पाटोळे, नितीन झोटिंग, श्याम मुरकुटे, कदम, बाळासाहेब देशमुख, ज्योती देशमुख, कृष्ण मातेरे, सचिन कड, तुषार शर्मा, नामदेव पैठणे, किशोर बोरा आदींसह शेकडो देशप्रेमी सहभागी झाले होते। दिवसापासून आपल्या भारतावर कुठल्या पद्धतीने फक्त तोडसूक घेत होतं, परंतु आपली भारतीय सेना जो आपल्या भारताचा इतिहास आहे, मुघलांपासून ब्रिटिशांपासून आतापर्यंत कधी भारतातली कुठलीही सेना ही कायमची शौर्यगाथाच आपण ऐकत आलो। आणि फक्त 4 दिवसामध्ये 4थ्या दिवशी पाकिस्तानला आपले घुटणे टेकावे लागले आणि जगापुढे भीक मागावी लागली, काही करा, भारताला थांबवा। तरी बघा, भारताने कुठल्याही प्रकारचं पाकिस्तानाशी युद्ध म्हणून खेळलं नाही, फक्त आतंकवादाच्या विरुद्ध त्यांनी ती कारवाई केली आणि ती अशी परफेक्ट तेवढ्या पुरतीच। कुठलाही पाकिस्तानी नागरिक असो तर त्यांची मिलिटरी असो त्यांच्यावर अटॅक केला नाही आणि संपूर्ण जगाला दाखवून दिलं की आम्ही 4 दिवसात काय करू शकतो। आणि निश्चितच आपली पाकिस्तानची जी आज दयनीय अवस्था झाली, त्यांनी आपल्या सेनेपुढे जे हतबल झाले, खरोखरच आपल्याला या आपल्या सेनेचा खूप स्वाभिमान आहे। मी तर यावेळी हे सांगेल की आपण भले आपण त्या युद्धभूमीवर सीमेवर लढू शकत नाही, परंतु आपल्या या सैनिकांचा मान सन्मान, त्यांच्या कुटुंबाचा मान सन्मान आपण करायला शिकलं पाहिजे। कारण हे लोक आपण बघितलं 21-22 वर्षाचे तरुण आपल्याकरता या युद्धामध्ये पाकिस्तानच्या समोर लढले आणि आपले प्राण दिले। आपण इतके आय शहरामध्ये 24 तास मजेत राहतो, परंतु आपल्याला एकच करू शकतो आपण, ज्या छोट्या देशांनी आपल्याला भारताला विरोध केला, ते तुर्कस्तान, अहो एवढे छटाकभर देश, त्याची लायकी पण नाही, त्यांनी आपल्याला ड्रोन पाठवले, 1000 ड्रोन भारताने पाठवले। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTP न्यूज मराठी, वणी, नाशिक।